श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री विठ्ठल रुक्मिणीभ्यां नमः। राधा सहित श्री कृष्णाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम् विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम् लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणोत्करे कङ्कणम् सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली। गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बरा फलाधरोष्ठात् पूर्णेन्दु सुन्दर मुखादरबिन्दु नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। नमस्कार मंडळी, काल आपण 30व्या अध्यायाचं पठण पूर्ण केलेलं होतं आणि या 30व्या अध्यायामध्ये त्या कदरयू ब्राह्मणाची कथा आपण श्रवण करत होतो। तीच कथा आता पुढे आपल्याला या 31व्या अध्यायात बघायची आहे आणि आज आपण 31व्या अध्यायाचं पठण करणार आहोत। म्हणजेच या अधिक मास महात्म्य या महाग्रंथाच्या शेवटच्या अध्यायाचं पठण आपण आज करणार आहोत। आपल्या सर्वांच्या साथीने हे पारायण आजपर्यंत अतिशय निर्विघ्नपणे पार पडलेलं आहे। आजही आपण माझ्यासोबत या 31व्या अध्यायाचं पठण करा आणि याचं काय निरूपण आहे हे आपण नंतर श्रवण करणार आहोत।
तर चला मंडळी, आरंभ करूया अधिक मास महात्म्य या महाग्रंथातील अध्याय 31वा. श्री गणेशाय नमः. नारायण म्हणे नारदासी, पुढील कथा परियेसे. मृगतीरथे अधिक मासे, स्नाने कपीसी घडले जे. तेणे तो कपितवासी टाकून, दिव्य देही होता क्षण. तया सन्निध आकाशातून, दिव्य विमान पातले जे. तया माझी वैष्णव लोक, बैसले असती अनेक. भेरी मृदंग वीणादिक, वाद्ये सुरेख गरजते. गंधर्व किन्नर सुस्वर गाती, देवांगना नृत्य करीती. स्वर्ण किंकिणी रुणझुण वाजती, शोभा किती कायवानू. ऐसे ते दिव्य विमान पाहुनी, तो दिव्य देहधर कपिस्वमनी. अत्यंतचे विस्मय पावनी, मनाशीच बोलत. हे येथे कैसे आले किमर्थ, मज पाप्यासी कोठूनी प्राप्त. हे वैमानिक सुख समस्त, पुण्यात्म्यासची योग्य असे. ऐसा अंतरी विचार करी, तो एक येऊनी दिव्य नारी. तयाच्या मस्तकी चंद्रावरे, श्वेत छत्र धरियेले. आणि दोघी जणी एकसरे, तयावरे उडविती चामरे. कित्येकी त्या मधुर स्वरे, गाऊनी पुढे नाचते. हाती घेऊन या तांबूल, एक उभी राहिली जवळ. स्वर्ण भृंगारी गंगाजळ, घेऊनी पुढे एक ठेली. ऐसे ते वैभव पाहुनी, तो दिव्य देही कपी तत्क्षणी. कुड्यावरील चित्रावाणी, निश्चेष्ट स्वस्थ राहिला. आणि म्हणे आपुल्या मनात, मी महापापी दुष्ट अत्यंत. मज हे वैभव लोकातीत, कवणे पुण्ये लाभले. म्या कधीही सर्वजन्मात, ऐसे पुण्य नाचिरेले खचित. की जेणे श्री हरिपदाप्रत, विमानातून जाईन. ऐसा तर्क करीत मनी, चलन वलन सर्व टाकुनी. चित्रपटींच्या लेपावाणी, तटस्थ जिव्हा राहिला. तयाचे हार्द्र जाणून, पुण्यशील सुशील दोघे जण. हरिदूत तयासी वंदून, हस्त जोडून विनवित. प्रभो चलावे गोलोकाप्रत, कैसा उशीर लाविता येथ. पुरुषोत्तमाचे सान्निध्य सांप्रत, तुम्हा प्राप्त झाले असे. ते तयांचे ऐकून वाणी, कपी म्हणे ही माझी अजुनी. असंख्य पाप कर्मे भुवनी, भोगावयाची आहेत. आज कोणत्या पुण्ये निगुती, माझ्या पापांची झाले निष्कृती. की जेणे मी त्या गोलोकाप्रती, अनायासे पावेन. जितुक्या पर्जन्य धारा वर्षती, की तृणांकुर भूमी रुजते. की रजकणकी तारा असते, तितुकी आहेत मम पापे. ऐसे असता मज हे सुंदर, कैसे लाभले दिव्य शरीर. आता ते कारण मज समग्र, विवरून या सांगे जे. ऐसे कपीचे ऐकून भाषित, श्री हरिदूत तया बोलत. देवा ते साधन तुम्हा व्रत, कैसे नाही समजले. सर्व वासा माझे उत्तम, आणि श्री हरिसी प्रिय परम. ऐसा जो मास पुरुषोत्तम, महापुण्य फलदायक. त्या पुण्य पवित्र मासा ठाई, उत्तम तप केले सिकाही. जे प्रत्यक्ष देवांचे नाही, होणार नाही कदाच. वानर देहे तू सतत, भ्रमत असता अरण्यात. मुखरोगास्तव काहीच वस्त, तुझ वस्तू भक्षवेना. तेणे योगे नेणतपणेसे, निराहार व्रत तुझसे. सहज वृत्त्या अधिक मासे, घडून आले साचार. आणि स्वजाती चांचल्ये करूनी, वृक्षावरची फळे तोडूनी. आपणान भक्षवती म्हणूनी, भूमीवर टाकिलीस. ते भक्षून या इतर जन, असंख्य तृप्त झाले जाण. आणि स्वये बहुदुःखाचे न, जळही नाही प्राशिलेस. ऐसे नेणत पडे तुझसे, तप घडले अधिक मासे. आणि त्या फळांच्या पातनेसे, परोपकार जाहला. आणि शीतवातात घोर, साहिलेसी तू निरंतर. मृगतीरथी पडून साचार, 5 दिन राहिलासी. ती 5 स्नाने झाले तुझसे. एवं श्री पुरुषोत्तम मासे, रुग्णावस्थेत अज्ञानेसे. उत्तम तप घडले जे, तेची सफळ झाले समस्त.
तुवा अनुभविले हे सांप्रत व्याजे हि केलेले अधिक मासात सफळ होते तुझ ऐसे मग जाणून मास प्रभावासी यथाविधी भक्ती भावेसे सत्कर्म करिता अधिक मासे काय फळासी वा नावे अरे तुवा जैसा साधिला स्वार्थ ऐसा साधा या कोड समर्थ अधिक मासी करिता किंचित फल अनंत लाभते पुरुषोत्तम मासा माझारी एकची उपोषण केले तै अनंत जन्माची पापे सारे निरसती जाण निश्चये पुरुषोत्तम व्रता समान भगवत प्रीती नाही आन तद्वत करीती ते धन्य आणि तेची जाण कृतकृत्य भरतखंडी मानव जन्म दुर्लभ असोनिया परम दैवे लाभता ते उत्तम पुरुषोत्तमा सेविती जे ते महाभाग्यवंत सकळ पुण्यस्वरूप अतिनिर्मळ तयांचे जन्म झाले सफळ यात संशय नसेचे अधिक मासा माझी देख स्नान दान जप तपादिक सत्कर्मे करावी ती सकळिक फलद होती कोटी गुणे अहो जे अधिक मासा ठाई स्नान दानादी न करीती काही ते शठ दुरात्मे खल सर्वही धिक्कार असो तयास ऐसे त्या श्री हरिदूतांनी कथिले ते सर्व ऐकूनी तो दिव्य देहे कपेश्वमनी अत्यंत चकित जाहला पुलकांकित झाले शरीर अंतरी उदेला गहिवर मग तीर्थ देवासी नमस्कार केला सादर भक्तीने आणि कालंजर गिरी वंदिला वनदेवतासी नमस्कार केला सर्वलता गुलमवृक्षाला भावे घातला साष्टांग मग त्या दिव्य विमानासी प्रदक्षिणा केली विनयेसे हरिदूते अत्याधरेसे स्वहस्ते तयासी धरियेले आणि इंद्रादिक देव समस्त गगनांतूनी तया पाहत गंधर्व गण स्तुती करीत किन्नर वाद्ये वाजविते ऐसा महोत्सव वहिला तो दिव्य पुरुष विमानी वैसला सुरगणी पुष्प वर्षाव केला आनंद झाला म्हणून या आणि अत्यादरे तयाचे पूजन सकळ सुरी केले जाण मग तेथूनी ते दिव्य विमान आकाशा माझी प्रवेशले स्वर्गादि लोका अतिक्रमून गोलोका प्रति गेले तत्क्षण जेथे सदा सर्वत्र पूर्ण परमानंद कोंदलासे जो योग्यास हि दुर्लभ अति जेथूनी नाही पुनरावृत्ती गोप गोपी गोधने निरुती असंख्य सेविती जयाते आणि जो रासे मंडित सदा जेथे पावले असदा कदा जरा मृत्यू आणि आपदा ह्यांची बाधा नव्हेच असो ऐशा त्या गोलोकाला गुण विमान जाऊनी पोंचता क्षण तो दिव्य पुरुष तयातून परमानंदे उतरला आणि जेथे साक्षात पूर्णतम बैसला असे पुरुषोत्तम तेथे जाऊनी तया प्रणाम करूनी बैसता जाहला नारायण म्हणेगा ब्रह्मसुता विचार करूनी पाहे तत्वता तो कदर्य द्विज सर्वथा यद्यपि होता पापात्मा तरी तयासी कपि जन्मात नेणता पुरुषोत्तम मासात सहज वृत्त्या यत्किंचित स्नानादि कर्म घडले जे तेणेही तो सर्व पापापासूने मुक्त होऊन या तत्क्षणी पुरुषोत्तमाचे सान्निध्य पावनी आनंद घन जाहला मग यथाविधी अधिक मासी सत्कर्मे करिता भावेसी मोक्ष पद येईल हातासी यात काय संशय नारदा बहु सांगू काय उभयत्र सुख प्राप्ती विषयी उत्तम साधन शोधिता पाहे आणिक नाही काहीच इतर सर्व साधनाहून पुरुषोत्तम मास सेवन हेची एक उत्तम साधन असे जाण साचार सूत म्हणे शौनका लागुनी ऐशी नारायण मुनीची वाणी ऐकूनी तो नारद मुनी समाधान पावला आणि बंधूनी तच्चरणाब्जासी स्मरत श्री पुरुषोत्तमासी फिरत फिरत सत्यलोकासी आनंदे जाता जाहला असो ऐका हो ऋषी समस्त तुम्ही मज जे प्रश्निलेत तयाचे उत्तर तुम्हा प्रत आता बहुत काय सांगू अहो अधिक मासा सम काहीच नाही पावनतम तयाचा स्वामी पुरुषोत्तम म्हणून परम श्रेष्ठ तो त्यात यथोक्त व्रत करिता की अन्यही कर्मे आचरिता दुरित क्षय होऊनी सर्वथा
इह परत्रे सुख होय यास्तव सर्व नर नारी पुरुषोत्तम मासा माझारे सद्भक्ती भावे एकतरे यथोक्त कर्म कीजिये भरतखंडा माझी जन्मुनी पुरुषोत्तम मासा लागुनी न सेविता केवळ अनुदिनी प्रपंची आसक्त होती जे ते नराधम जाणा खचित वारंवार गतागत पावत आणि जन्मो जन्मी ते अत्यंत दुर्भागी होत निश्चये आणि दारापत्य मित्रादिकांशी वियोग पावती अहरनिशी तैसेची सर्व दुःखाची राशी प्राप्त होती तयास यास्तव येथे सज्जनी अधिक मास येता क्षणी यथाशक्ती सद्भावे करुनी तया लागुनी सेवावे तेने सकळ फळे यथोक्त प्राप्त होती जाण निश्चित असो ऐसे अधिक मासाचे अद्भुत माहात्म्य असे साचार ह्या सकळ माहात्म्यासी जे ऐकती भक्तिभावेसे तयांचे सकळ पापराशी दग्ध होती समूळ आणि तयांचे सर्व मनोरथ पुरवितो श्री गोलोकनाथ एतद्विषयी तुम्ही मनात संशय काही न धरावा याचा एक अध्याय तरी जो भक्तिभावे श्रवण करी तया सर्व तीर्थ स्नानाचे सत्वरी फळ निर्धारी लाभते सदा श्रेयस्कर भगवत गुण तयांचे आहे यात वर्णन म्हणून बुधजनी हे अनुदिन भावे श्रवण करावे नित्य श्रवणान होती समर्थ तरी नित्य ऐकिजे अधिक मासात तेणे त्रिंशन्मासात्मक समस्त फल यथार्थ लाभते सदा श्रेयस्कर भगवत गुण तयांचे आहे यात वर्णन म्हणून बुधजनी हे अनुदिन भावे श्रवण करावे नित्य श्रवणान होती समर्थ तरी नित्य ऐकिजे अधिक मासात तेणे त्रिंशन्मासात्मक समस्त फल यथार्थ लाभते अधिक मास हा परम पावन जयाचा केला श्रवणी विण तयाच्या श्री मळ संपूर्ण त्रैलोकीचा कोसळतो जे अधिक मासी प्रतिदिन अधिक मास माहात्म्य ऐकून शेवटी वाचक द्विजा लागून वस्त्रादिकी पूजिते तयासी साक्षात गोलोकेश सुप्रसन्न होतो विशेष ऐसे शुत शौनकादि ऋषीस नमिषी कथिता जाहला ऐसे वेदव्यास मुनीने वर्णिले गीर्वाण भाषेने तेची न्याहे देश भाषेने ओवी बंधी वर्णिलेसे हे अधिक मास माहात्म्य पावन जे का करीती श्रवण पठण तयांचे मनोरथ संपूर्ण होती पूर्ण निश्चये माघादी मास असती अभिनव परि अधिक मासाचे विशेष वैभव याचा पुरुषोत्तम अधिदेव म्हणून प्रभाव वाढला पुरुषोत्तम तो नारायण क्षीराब्धिशायी श्री भगवान तयाचे जगदरक्षणा लागून मत्स्य कूर्माद्यवतार तया माजील जो भार्गव परशुराम रेणुकोद्भव तयाचे कोंकण क्षेत्र अभिनव सह्याद्री तळी आहे पै तेथे राजापूर नामे प्रसिद्ध नगरी आहे पूर्वसिद्ध तत्समीप धूत पापेश्वराभिद ग्राम विशुद्ध आहे जो तये ग्रामी धूत पापेश्वर शिवलिंग आहे पापहर तयाचे पूजक साचार घगवे नामक कुळजे तये कोळी सर्व गुण संपन्न जो सदा शिवतुल्य सदा शिवाभिमान तयाची पत्नी गुणनिधान पार्वती जैसी पार्वती तियेच्या पोटी विठ्ठला समान विठ्ठल नामा सदा शिवनंदन तो वेदशास्त्र माझी प्रवीण तैसाची ज्योतिष शास्त्री हे तयाची पत्नी रुक्मिणी रुक्मिणी परी सगुणम खाणी तियेच्या उदरी विठ्ठलापासुनी रघुनाथ नामे जन्मला तो प्रसिद्ध रघुनाथ शास्त्री अतिप्रवीण तर्कालंकारी आणि व्याकरणाख्य सागरी निरंतर पोहतसे तयाची पत्नी सती सीता तीच होय माझी माता रघुनाथ शास्त्री माझा पिता ती उभयता विख्यात त्या उभयतापासून परशुराम नामामी उत्पन्न माता पितांचे पवित्र चरण सदा अंतरी ध्यात असे कृपासागर माता पितर तई प्रेरिले माझे अंतर अधिक मास माहात्म्य सुंदर प्राकृत भाषेत वर्णिजे म्हणून तयांच्या चरणा वंदूनी प्रारंभ केला वर्णना तत्कृपेने आजच्या दिना
ग्रंथ समाप्त झाला. शके 1818 दुर्मुख संवत्सरी वैशाख शुक्लात इंदुवासर पौर्णिमा तीथ ते दिनी ग्रंथ संपला. माता पितरांच्या कृपे करून मुंबापुरी ग्रंथ झाला संपूर्ण. एकदा करिता श्रवण पठण पापे संपूर्ण भस्म होते. याने पुत्र पौत्रादी संतती आणि अखंडित योग संपत्ती इहलोकी मनोरथ पुरती तैसाचे अंती मोक्ष लाभे. ह्या 31 अध्याय ग्रंथे सर्वथा प्रीती होवो गोलोकनाथा. ह्या ग्रंथाचा मूळ करता गोलोकनाथ असे पै. तेने अंतरी जे जे प्रेरिले ते येथे पत्री लिहिले. न्यून अथवा अधिक झाले तरी तेनेच क्षमिले पाहिजे. अधिक मास महात्म्य संस्कृत तयाचे झाले हे प्राकृत. तरी संत श्रोते तुम्ही समस्त भावे सतत ऐकिजे. ह्या 31 अध्याया भीतर जे विस्तरे आहे कथा सुंदर तीच संक्षेपे होत श्रोती सादर. सावधानतरे ऐकिजे. प्रथमाध्यायी मंगलाचरण नारद मुनी प्रश्न कथन. काम्य कवनी कृष्ण जाऊन पांडवा लागून भेटला. द्वितीयाध्यायी अधिक मासाचे वैकुंठ गमन सांगून साचे. अधिक मासा सहस्री विष्णूचे गोलोक गमन वर्णिले. तृतीयाध्याया माझी उत्तम मलमासासी पुरुषोत्तम नाम. कैसे ते लाभले अनुपम वर्णन झाले साचार. चौथ्यात आणि पाचव्यात श्रीकृष्णे धर्मराया प्रत द्रौपदीचे पूर्वजन्म वृत्त यथास्थित कथी येले. 6, 7 आणि 8 ह्या 3 अध्यायात चोखट दृढधन्वाख्यान प्रसंगे स्पष्ट सुदेवाख्यान वर्णियेले. नवमाध्यायी स्नानदानादी नियम सांगून या आदी पुरुषोत्तम पूजा विधी यथास्थित कथियेला. दशमाध्याया माझी पूर्ण धेनूचे महत्व वर्णून गोपूजना सहवर्तमान गोदान महिमा सांगितला. एकादशाध्यायी विप्रपूजेचे महत्व वर्णून यासाचे ब्रह्मस्वापहार दोषांचे विवरण केले असे. द्वादशाध्यायात संपूर्ण सांगून या स्नान महिमान दीप प्रज्वलनाचे पुण्य अनुभवयुक्त वर्णिले. आणि दीपोच्छेदाचे फळ घोर विमलेसी मिळाले साचार. तो वृत्तांत साध्यंत समग्र त्रयोदशात कथियेला. चतुर्दशी आणि पंचदशी दीप महात्म्य प्रसंगेसी मणिग्रीवाख्यान विस्तारेसी कथिले असे रसाळ. षोडशात भगवन्नाम महिमा अन्नदानाची गती उत्तमा उपवास व्रत नियमा यथास्थित वर्णिले. मौन भोजन व्रत 17व्यात आणि वैधृती पौर्णिमा व्यतीपात ह्या 3 पर्वांचे महात्म्य समस्त 18व्यात सांगितले. अमाद्वादशी महात्म्य कथन 19व्यात झाले पूर्ण. आणि अप्सरा शाप विमोचन सर्व कथिले 20व्यात. स्नान महिमा प्रसंगेसी प्रेत मोक्ष कथिला 21. 22व्यात 700 प्रेतांसी आणि राक्षसा मोक्ष लाभला. 23व्या अध्यायात एकांतरोपवास व्रत आणि विप्रसेवेचा अद्भुत प्रभाव समस्त वर्णिला. 24व्यात अतिनिर्मळ अनेक विधदानांचे फळ आणि मीना व्रत कथा सोज्वळ सविस्तर कथियेले. पुढे 25व्या अध्यायात स्नानादि फल कथनार्थ वीरबाहुरायाची यथार्थ कथा साध्यंत सांगितले. मासरतोद्यापन सांग 26व्यात कथिले चांग आणि गृहीत नियमांचा त्याग 27व्यात वर्णिला. 28व्यात शोभन सुमती रायाचे आख्यान. पुढे अध्याय द्वये पूर्ण कदर्योपाख्यान सांगितले. शेवटी 31व्यात निर्मळ कदर्य मोक्ष प्राप्ती सकळ आणि ग्रंथ पठन श्रवण फळ वर्णून ग्रंथ संपविला. हा 31ाध्यायात्मक ग्रंथ झाला अलौकिक. भक्तिभावे संत सकळिक श्रवण पठन करोत सदा. आता जोडून या करद्वयासी प्रार्थितो सकळ सज्जनांसी. प्राकृत भाषे ही कथा ऐसी यथामती वर्णिली ज्ञा. न्यूनाधिकता झाली असेल तरी सज्जनी होऊन दयाळ.
मज मानून आपले बाळ क्षमा केली पाहिजे. हा ग्रंथ पावन उत्तम याने प्रसन्न होऊन पुरुषोत्तम श्रोत्या भक्त्या लागी परम भुक्ती मुक्ती देवो सदा. श्री अधिक मास महात्म्य सार बृहन्नारदीय पदमाधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर 31तमोऽध्याय गूढः. श्री पुरुषोत्तमार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु. अशा प्रकारे आपण 31व्या अध्यायाचं पठण पूर्ण केलेलं आहे. या 31व्या अध्यायामध्ये आपल्याला काय कथा श्रवण करायला मिळाली आता आपण हे बघणार आहोत. नारायण ऋषी नारदांना काय म्हणताय की त्या वानराला म्हणजे त्या कदर्याला त्या कुंडातील पाण्यात आगतिकपणे पडून राहिल्यामुळे अधिक मासाचे 5 दिवस स्नाने घडलेली आहे. मी तुम्हाला काल सांगितलं की ही घटना जी घडली ही अधिक मासातील वद्य दशमीच्या दिवशी घडलेली घटना आहे, बरोबर. मग तिथून पुढचे 5 दिवस असेल, मग ते एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि अमावास्या. तर ह्या 5 दिवसामध्ये तो वानर त्या कुंडातच पडून राहिलेला होता आणि उंचावरून पडल्याने हाडं मोडल्यामुळे त्याला उठताच येत नव्हतं आणि म्हणून तो अशक्त झालेला होता, तसाच पडून राहिलेला होता आणि म्हणून त्याला 5 दिवस अत्यंत पवित्र असं स्नान घडलेलं आहे. त्याचा प्रभाव असा झाला की त्याचा तो कपिदेह जो वानर देह त्याला प्राप्त झालेला होता तो नष्ट झाला आणि दिव्य देह त्याला प्राप्त झालेला आहे. आणि मग जसा त्याला हा दिव्य देह प्राप्त झाला तसा लगेच स्वर्गातून एक विमान त्याच्या समोर तिथे खाली आलेले आहे आणि मग त्या विमानामध्ये अनेक वैष्णव लोक बसलेले होते. मग त्या वैष्णवांमध्ये काही वैष्णव असे होते की जे कानाला गोड वाटेल, कानाला ऐकायला अतिशय गोड वाटेल अशी मंगल वाद्ये ते वाजवत होते. त्यानंतर काही गंधर्व सुस्वर असं छान गायन करत होते. त्यानंतर अजून काही अप्सरा ज्या होत्या त्या नृत्य करत होत्या. सोन्याच्या छोट्या घंटिका किणकिण किणकिण अशा वाजत होत्या. नाना प्रकारच्या घंटिका म्हणजे छोट्या छोट्या ते घुंगरू सारख्या घंटी असतात ना, त्या विमानाला त्या लागलेल्या होत्या आणि त्या अशा किणकिण 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 अशा वाजत होत्या. त्यानंतर मग हे अशा प्रकारचं दिव्य विमान पाहून त्या वानराला आश्चर्य वाटू लागलेलं आहे. तो अतिशय आश्चर्यचकित झालेला आहे की माझ्यासारख्या पाप्याला किंवा पापात्म्याला न्यायला एवढं असं मोठं विमान आलं, हे कशामुळे शक्य झालं? मी तर कायम घोर पापच करत आलेलो आहे, कायम मी अनिष्ट कृत्यच करत आलेलो आहोत, जेणेकरून मला अनेक नरक यातना अजून भोगायच्या बाकी आहे. अजूनही मी माझ्या पापाची फलित ही भोगायची बाकी आहे. मग तरी सुद्धा हे विमान माझ्यासमोर का आलं? असं काय पुण्य माझ्या हातून घडलं असेल? मग आणि हे सगळं जे आहे हे का पुण्यवंतालाच योग्य आहे की अशा तऱ्हेने विमान येणं, त्या विमानात अशी नाना तऱ्हेचे वैष्णव लोक असणं आणि त्यांनी आदरासकट एका व्यक्तीला आपल्यासोबत, दिव्य देहधारी व्यक्तीला आपल्यासोबत घेऊन जाणं, हे एका पुण्यवंताच्या बाबतीतच घडायला पाहिजे. मग ते माझ्यासोबत का घडतंय? अशा नाना तऱ्हेचं आश्चर्य त्याला वाटू लागलेलं आहे. आणि मग तेवढ्यात एक अप्सरा अशी पुढे आलेली आहे. मग तिने काय केलं की त्याच्या मस्तकावरती छत्र धरलेलं आहे. या दिव्य देहधारी वानराच्या मस्तकावरती तिने छत्र धरलेलं आहे. लगेच पाठीमागून अजून 2 वेगळ्या अप्सरा आल्या. त्याच्या दोन्ही बाजूला येऊन बसल्या. एक उजव्या हाताशी असेल, एक डाव्या हाताशी असेल. आणि जे छत्र हे असतं, काय म्हणतात त्याला, चौरा आपण ज्याला म्हणतो ना चौरा, बघा आपल्याला असं राजाच्या अवतीभोवती म्हणा किंवा देवाच्या अवतीभोवती म्हणा 2 अप्सरा, 2 सेविका उभ्या असतात आणि त्या अशा कायम वारा घालत असतात, तर त्याला चौरा म्हणतात. त्या चौऱ्यांनी त्या दोघी जणी त्या दिव्य देहधारी वानराला आता वारा घालू लागलेले आहे. आणि मग काय झालंय की अजून मग बाकीच्या काही अप्सरा विमानातून उतरल्या आणि त्याच्या स्वागतार्थ, त्या दिव्य देहधारी वानराच्या स्वागतार्थ त्याच्या समोर गायन करू लागलेले आहे, काही वादन करू लागलेले आहे, काही नृत्य करू लागलेले आहे. आणि लगेच त्याच्या पाठीमागून पुन्हा एक अप्सरा आली. तिने ताटामध्ये तांबूल घेऊन ती त्याच्यासाठी
आलेली होती आणि एकाने लगेच सोन्याच्या झारीमध्ये गंगाजल घेऊन आलेली होती. आणि हे सर्व पाहून तो दिव्य देहधारी वानर कदर्य, त्याचं नाव चित्रवत असं आहे, तो अतिशय स्तब्ध झालेला आहे की अरे हे सगळं माझ्यासाठी. याचा त्याला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला आहे आणि तो मनाशीच म्हणालेला आहे, मी कोणतेही पुण्य केले नाही तरीही ही सुख मला कशी काय प्राप्त झाली. आणि त्याचे विचार ओळखून जे देवदूत त्याला नेण्यासाठी म्हणून आलेले होते, जे त्या वैष्णवांमध्ये मुख्य होते, ते 2 होते. त्यापैकी एकाचं नाव सुशील होतं व दुसऱ्याचं नाव पुण्यशील असं होतं. ते सुशील व पुण्यशील त्या कदर्याला काय म्हणताय की प्रभू आपण आता आमच्या सोबत या विमानात बसा आणि गोलोकाकडे प्रस्थान करा. इथे असा विचार करण्यात वेळ घालवू नका. तुम्हाला आता पुरुषोत्तम श्रीकृष्णाचं सान्निध्य प्राप्त होणार आहे. आणि मग हे वाक्य त्यांचं जेव्हा या कदर्याने ऐकलं, या दिव्य देहधारी वानराने ऐकलं, तेव्हा तो वानर त्यांना काय म्हणू लागलेला आहे की माझे कितीतरी पाप झालेले आहेत. मी खूप अनंत अशी पाप केलेली आहे. मग हे सर्व पाप घडत असताना माझ्याकडनं असं कोणतं पुण्य घडलं की जेणेकरून हे सगळं सौभाग्य मला प्राप्त होत आहे, असा प्रश्न त्याने विचारलेला आहे. आणि मग तो पुढे अजून काय म्हणतोय की गवतांचे असंख्य अंकुर, आकाशातील असंख्य तारे, मातीतले असंख्य कण, तशी माझी असंख्य पाप झालेली आहे आणि तरी सुद्धा मग मला देण्यासाठी हे विमान आलं, हे कसं काय झालं, असा त्याने सुशील आणि पुण्यशील या दोन्ही देवदूतांना प्रश्न विचारलेला आहे. आणि मग ते दोन्ही देवदूत त्यांना काय म्हणताय की तुमच्याकडनं काय पुण्य घडलं हे तुम्हाला लक्षातच येत नाहीये आणि म्हणून तुमचा हा सगळा गोंधळ झालेला आहे. निश्चिंत राहा, आम्ही तुमचा गोंधळ दूर करतो. आणि मग ते त्यांना सांगू लागलेले आहे की सर्व महिन्यामध्ये अधिक मास हा पुरुषोत्तमाचा अतिशय प्रिय मास आहे, अतिशय आवडता महिना आहे. आणि या महिन्यामध्येच तुमचा वानर जन्म होता आणि म्हणून त्या वानर जन्मामुळे तुम्ही काय केलंय की अवचित अत्यंत कठीण असं व्रत तुमच्याकडनं आचरण झालेलं आहे. मग ते योगायोगाने का म्हणणार, पण तुमच्याकडनं ते व्रत झालं आहे. जाणून बुजून त्यांच्याकडनं घडलं होतं का? नाही. त्या वानराला मुखामध्ये पित्ताचे फोड झालेले होते आणि म्हणून त्याला फळ जवळ जरी घेतलं तरी ते खाता येत नव्हतं. म्हणून ते काय करायचे, खाली सोडून द्यायचे. मग याच्याने काय झालेलं आहे का, न खाल्ल्यामुळे एक तर उपवास घडला आणि खाली सोडून दिल्यामुळे ते इतर पशुपक्ष्यांनी भक्षण केलं, म्हणून त्यांच्याकडनं अन्नदान घडलं. असे दोन्हीही सत्कर्म, असे दोन्हीही पुण्याची कर्म न जाणतेपणे पण त्या वानराकडनं हे घडलेलं आहे. आणि म्हणून जे फळ तुम्ही खाली टाकून दिले त्या इतर पशुपक्ष्यांनी मिळून ते भक्षण केलेले आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, त्या दुःखामुळे तुम्हाला पाणी सुद्धा प्यायला मिळालं नाही, म्हणून तुम्ही निराहार, अतिशय निराहार, जलही प्राशन केलं नाही आणि कुठल्याही प्रकारची फळं देखील तुम्ही खाल्लेली नाहीत. असे एक उत्तम निर्जला व्रत, निर्जला उपवास तुमच्याकडनं घडलेला आहे. आणि तसंच तुम्ही इथे झाडावरती बसून थंड वारा, शीत वारा जो इथे वाहतो तो तुम्ही सहन केलेला आहे. दिवसा तुम्ही उन्हाने तप्त झालेले आहात, त्यानंतर पावसामध्ये सर्व पाऊस म्हणजे तुमच्यावरती असंख्य जलवर्षा होत गेलेले आहे आणि असं सगळं तुम्ही हे सहन केलेलं आहे. अशा तऱ्हेचं एक उत्तम तपाचरण तुमच्याकडनं इथे घडलेलं आहे. हे स्थान देखील अतिशय पवित्र आहे. या स्थानाला मृगतीर्थ असं म्हटलं जातं, कारण देवादिकांनी देखील मृगाचं रूप धारण करून म्हणजे हरणाचं रूप धारण करून इथे देव राहिले होते. या तीर्थामध्ये त्यांनी स्नान केलेले होते आणि म्हणून त्या बळाने त्यांनी राक्षसांशी युद्ध केलं आणि पुन्हा आपलं स्वर्ग प्राप्त करून घेतलेलं होतं. अशा पवित्र ठिकाणी तुमचा वास घडलेला आहे. या कुंडामध्ये तुम्ही 5 दिवस पाण्यात पडून राहिल्यामुळे तुम्हाला उत्तम असं तीर्थ स्नान घडलेलं आहे. आणि ह्याच सर्व पुण्यकृत्यांमुळे तुम्हाला
हे असं सौभाग्य प्राप्त होत आहे. बरं, हे तुमच्याकडनं घडलेलं पुण्यकर्म हे न जाणतेपणे घडलेलं आहे, म्हणून तुम्हाला याची काहीच आठवण राहिलेली नाही, याच्याबद्दल काहीच तुम्हाला माहिती नाही, आणि म्हणून तुम्ही अतिशय या दयनीय अवस्थेत देखील तुम्ही असं तीव्र तप केलं, म्हणून तुमची ही संपूर्ण पाप धुतली गेलेली आहे आणि अनेक प्रकारचे पुण्य तुमच्या पदरी पडलेलं आहे. मग अशा तऱ्हेने जेव्हा त्या सुशील आणि पुण्यशील या दोन्ही वैष्णव दूतांनी त्या कदर्याला हे सगळं वर्तमान सांगितलं, तेव्हा तो अतिशय हर्षित झालेला आहे, अतिशय आनंदित झालेला आहे. एक प्रकारचा रोमांच त्याच्या अंगामध्ये उत्पन्न झालेला आहे आणि आता तो आनंदाने रडू लागलेला आहे. त्याच्या डोळ्यातनं आनंद अश्रू वाहू लागलेले आहे. मग हे सगळं वाहत असताना, हे सगळं होत असताना त्याने हात जोडले आणि इकडे तिकडे आजूबाजूला असं सगळीकडे तो बघू लागलेला आहे. त्याने काय बघितलंय तर तो कालंजर महापर्वत त्याने बघितलेला आहे, ते सरोवर त्याने बघितलेलं आहे, ज्या कुंडात तो पडला ते कुंड त्याने बघितलेलं आहे. श्रद्धेने मनापासून हे सगळं करतो त्याला सुख प्राप्त होतं व अंतिम पद म्हणजे ज्याला मोक्ष पद आपण म्हणतो, ते मोक्षपद या साधकाला किंवा त्या तापस्याला हे प्राप्त होणार असतं. ऋषीजन हो, अशा ग्रंथाचे पारायण अधिक मास येण्यापूर्वीच करावं व व्रत साधना समजून घेऊन तशी करून आपले परम कल्याण साधून घ्यावं, असं सूत ऋषी इतर अनेक त्यांच्या शिष्यांना सांगत आहेत. एक अतिशय उत्तम गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे का या अधिक मास महात्म्याचं पारायण किंवा वाचन तुम्ही कधी करावं तर अधिक मास येण्यापूर्वीच करून घ्यावं. म्हणजे काय होईल का मग अधिक महिन्यामध्ये आपल्याला काय काय नियम करायचे आहेत, कशा प्रकारची व्रत आपल्याला आचरण करायची आहे आणि काय काय दानं ही आपल्याला द्यायची आहेत हे आपल्याला लक्षात येतं. तसं नियोजन आपल्याला अगोदर करता येतं आणि मग आपण अतिशय उत्तमरित्या या अधिक मासातली सर्व व्रत पार पाडू शकतो, सर्व नियम अतिशय उत्तमरित्या पार पाडू शकतो, सर्व प्रकारची दानं आपण देऊ शकतो. म्हणून आपण हे सर्व पारायण आणि पठण हे अधिक मासाच्या अगोदरच करावं असं सुतांनी त्यांच्या शिष्यांना सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपण देखील हे पारायण करत असताना उद्याचं दान विशेष व्रत विशेष काय आहे ते आज बघत होतो, म्हणजे आज दिवसभरामध्ये तुम्हाला या सर्व गोष्टींची जुळवाजुळव करून ठेवता येत होती आणि दुसऱ्या दिवशी आपल्याकडनं उत्तम व्रताचरण आणि उत्तम दान तेही सत्पात्री व्यक्तीला हे घडत होतं. या अधिक मास महात्म्यात आता 31व्या अध्यायामध्ये आपण सगळ्यांची उजळणी करण्याची वेळ आलेली आहे. सगळ्यांची म्हणजे जे अध्याय म्हणजे पहिल्यापासून जे अध्याय आपण वाचत आलेलो आहोत, पठण करत आलेलो आहोत, याची एकदा उजळणी करण्याची वेळ आता आलेली आहे. म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी काय बघितलं, दुसऱ्या दिवशी काय बघितलं. आपण पहिल्या दिवशी एकूण 2 प्रसंग बघितले किंवा ऐकले. पहिल्या प्रसंगात किंवा पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काय केलेलं आहे तर मुख्यतः संकल्प या अधिक मासाचं पारायण आम्ही अंशतः प्रतिदिन एक एक अध्याय अशा स्वरूपात करणार आहोत असा संकल्प आपण केलेला होता. अधिक मासाची आरती आपण केलेली होती. या अधिक मासामध्ये वाण जे आपण दान करत असतो त्याचा संकल्प आपण केलेला होता. अनारशांचं दान आपण करत असतो त्या अनारशांच्या दानाचा संकल्प आपण केलेला होता. आणि मग दुसऱ्या अध्यायात म्हणजे दुसऱ्या व्हिडिओ दुसऱ्या प्रसंगात पहिल्या अध्यायाचं पठण आपण केलेलं होतं. मग त्याच्यात नारद मुनींनी या नारायण ऋषींना प्रश्न विचारलेला होता की ही सर्व जी लोक आहेत यांचं कल्याण कसं होईल. हाच कथाभाग सूत ऋषी त्यांच्या शिष्यांना सांगत होते. आणि मग नारायण ऋषींकडे नारद मुनी पोहोचले. त्यांनी नारायण ऋषींची अनन्य साधारणपणे त्यांची सेवा केली आणि त्यांना प्रार्थना केली की आपण मला हे सगळं सांगा. आणि मग नारायण ऋषी त्यांना हा कथाभाग सांगू लागलेले आहे. मग त्या कथाभागात सर्वप्रथम कथा कोणती आली तर काम्यक वनामध्ये पांडव आता वनवास भोगायला आलेले आहे. द्रौपदीचं चिरहरण झालेलं आहे आणि कौरवांनी पांडवांना
कूटनीतीने द्यूतामध्ये हरवलेला आहे आणि पांडवांना मात्र आता वनवास भोगावा लागणार हे निश्चित झालेलं होतं. आणि म्हणून पांडव तिथून निघून काम्यक वनात वनवास भोगण्याकरता आलेले आहेत. इथून हा कथाभाग सगळा सुरू झालेला होता, जो आपण पहिल्या अध्यायात बघितलेला आहे. दुसऱ्या अध्यायात आपण काय बघितलं की हा जो मलमास होता, हा जो अधिक मास होता, हा वैकुंठात गेलेला आहे. आणि मग तिथे वैकुंठामध्ये जाऊन त्याने विष्णूंना प्रार्थना केली की मला सगळे मलमास म्हणतात, मला कायम वेगळं ठेवलं जातं, माझा कुठलाही मानसन्मान ठेवला जात नाही, म्हणून आपण माझ्यावरती कृपा करा. आणि मग विष्णूंनी त्यांना काय सांगितलं की हे जे सर्व तुझं दुःख आहे याचा नाश कोण करू शकतो, तो फक्त श्रीकृष्ण करू शकतो. आणि म्हणून आपण दोघही आता गोलोकात श्रीकृष्णापाशी गेलो पाहिजे. चल मी तुला घेऊन जातो. हा कथाभाग आपण दुसऱ्या अध्यायामध्ये बघितलेला होता. मग तिसऱ्या अध्यायामध्ये या मलमासाला पुरुषोत्तम नाव कसं पडलं? श्रीकृष्णांनी आपलं स्वतःचं नाव या मलमासाला दिलेलं आहे. आणि तुझी अधिष्ठात्री देवता मी स्वतः असेल, माझं जो कोणी नामस्मरण किंवा माझ्या नावाचं जो कोणी जप करेल, माझ्या नावाने व्रत करेल, माझ्या नावाने नियम करेल, माझ्या नावाने जे काही दान दिलं जाईल, त्या सर्वांवरती माझे कृपाशीर्वाद असतील, त्यांना अनेक प्रकारचे सुख प्राप्त होतील, असा वरदान त्या मलमासाला श्रीकृष्णांनी दिले होता. हे वर्णन आपण तिसऱ्या अध्यायामध्ये बघितलेलं आहे. मग चौथ्या अध्यायामध्ये काय, तर युधिष्ठिराला श्रीकृष्ण जेव्हा युधिष्ठिरादी पंच पांडवांना भेटायला काम्यक वनात गेले होते आणि त्यांची सर्व दुःख पाहून त्यांचा दुःखांचं निरसन कशाने होईल तो उपाय जेव्हा ते सांगत होते, तेव्हा त्यांनी द्रौपदीचा पूर्वाख्यान हे युधिष्ठिराला सांगितलं होतं. तो कथाभाग आपण चौथ्या आणि पाचव्या अध्यायामध्ये बघितलेला होता. तिथून पुढचे 3 अध्याय म्हणजे 6वा, 7वा आणि 8वा या 3 अध्यायांमध्ये आपण दृढधन्वा राजाचं आणि सुदेवाचं आख्यान हे ऐकलेलं होतं. आणि मग पुढे 9व्या अध्यायामध्ये स्नानाचे किंवा दानाचे काय काय नियम आहेत आणि पुरुषोत्तमाचं पूजन म्हणजे श्रीकृष्णाचं पूजन आपण कशा पद्धतीने करू शकतो, ह्या सर्व घटना किंवा ह्या सर्व कथा आपण 9व्या अध्यायामध्ये बघितलेल्या होत्या. 10व्या अध्यायामध्ये धेनु पूजा म्हणजे गायीची पूजा आपण कशी करू शकतो, त्या गायीचं अनन्यसाधारण असं काय महत्व या अधिक मासात आहे ते आपण बघितलं होतं. आणि मग त्या गायीचं दान आपण कशा तऱ्हेने देऊ शकतो हे देखील कथाभाग आपण 10व्या अध्यायात बघितलेला होता. मग तिथून पुढे ब्राह्मणांचं पूजन कसं करावं, ब्राह्मणांची सेवा कशी करावी. समजा आपण जर ब्रह्मस्वाप हरण केलं म्हणजे ब्राह्मणांचं द्रव्य जर हरण केलं, ब्राह्मणांची दक्षिणा जर आपण हरण केली किंवा चोरली किंवा दिली नाही, जे ठरलंय ते पूर्ण केलं नाही, तर त्याचे काय दोष आहे हे देखील आपल्याला, त्याची काय काय फळितं आपल्याला प्राप्त होऊ शकतात, हा सर्व कथाभाग आपण 11व्या अध्यायामध्ये बघितलेला होता. तिथून पुढे 12व्या अध्यायामध्ये स्नानाचं महिमा, तीर्थ स्नान केल्याने काय काय पुण्य फलित प्राप्त होणार आहे, त्याचं अनन्यसाधारण असं महत्व आणि तसंच दीप प्रज्वलनाचं महत्व याबद्दलच्या कथाभाग 12व्या अध्यायामध्ये आपण श्रवण केल्या होत्या. सुशीला आणि विमला यांची कथा आपण 13व्या अध्यायामध्ये ऐकली होती. सुशीलेने कायम दीप प्रज्वलन केलं, पण विमलेने मात्र तिच्या ईर्षे खातर, तिच्या मत्सरा खातर तो दिवा कायम विझवला. म्हणून दिवा विझवण्याचं पाप विमलाच्या अंगी पडलं आणि दिवा प्रज्वलित करण्याचं, तेवत ठेवण्याचं पुण्य हे सुशीलेच्या पदरी पडलेलं आहे. आणि मग यांची वेगळी वेगळी दोघांना कशी फलित प्राप्त झाली तो कथाभाग आपण 13व्यात बघितलेला होता. 14व्या आणि 15व्या अध्यायामध्ये दीपाचं महत्व, दीपदानाचं महत्व, दीप प्रज्वलनाचं महत्व आपण बघितलं आणि मणिग्रीवाचं आख्यान आपण तिथे श्रवण केलं होतं. 16व्या अध्यायामध्ये भगवत नाम महिमा, श्रीकृष्णाचं नामस्मरण आपण कसं करू शकतो आणि त्याचा काय महिमा आहे ते आपण बघितलं होतं. शिवाय अन्नदान कसं करावं, अन्नदान
हे व्रताचरण आपण कसं करू शकतो याबद्दलची माहिती आपण बघितली होती आणि उपवासाचा महिमा हा आपण त्या अध्यायात श्रवण केलेला होता. 17व्या अध्यायामध्ये मौन भोजनाचं महत्व आपण ऐकलं. 18व्या अध्यायामध्ये जे पंचपर्व मी तुम्हाला सांगितले त्यापैकी वैधृती असेल, व्यतिपात असेल, अमावास्या असेल आणि पौर्णिमा असेल या चारही तिथींचं महत्व आणि त्या तिथींवर करायचे व्रत किंवा कार्य याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगितली होती. ती आपण 18व्यात बघितली. 19व्या अध्यायामध्ये विष्णूची प्रिय तिथी कोणती? द्वादशी. मग ती शुक्ल पक्षातली असो वा कृष्ण पक्षातली असो त्या तिथीचं अनन्यसाधारण असं महत्व आपण 19व्या अध्यायामध्ये बघितलेलं आहे. 20व्या अध्यायामध्ये दुर्वासा ऋषी आणि अप्सरा यांच्यामध्ये घडलेला संवाद आणि अप्सरेचं शाप विमोचन कथाभाग आपण श्रवण केला होता. 21व्या अध्यायामध्ये स्नानाचा महिमा आणि एका राक्षसाची, एका प्रेताची त्या प्रेत योनीतून कशी सुटका झाली तो कथाभाग आपण बघितला. 22व्या अध्यायामध्ये 700 प्रेतांची सुटका ही कशा तऱ्हेने झाली तो कथाभाग आपण बघितलेला होता. 23व्या अध्यायामध्ये एकांतरोपवास महिमा म्हणजे आज आपण दोन्ही वेळेला उपवास केलेला आहे. दुसऱ्या दिवशी त्या उपवासाची सांगता केली म्हणजे उपवास सोडला, पुन्हा तिसऱ्या दिवशी दोन्ही वेळेला उपवास केला, चौथ्या दिवशी तो उपवास सोडला. असा एकादशी सारखा जो उपवास त्याला एकांतरोपवास म्हणतात. ते महात्म्य आपण श्रवण केलेलं आहे. ब्राह्मणांची सेवा कशा तऱ्हेने आपण करू शकतो त्याबद्दलचा एक कथाभाग आपण श्रवण केलेला होता. त्यानंतर 24व्या अध्यायामध्ये नाना तऱ्हेची व्रत कशी करू शकतो, दान कसं देऊ शकतो हे सगळं आपण बघितलं होतं. आणि त्याच बरोबरीने पार्वतीची माता मैनावती हिला अधिक मासामध्ये कसं महत्व प्राप्त झालं आणि तिच्याबद्दल काय व्रताचरण केलं जातं हे आपण तेव्हा तो कथाभाग पार्वती आणि अरुंधती यांच्यातल्या संवाद रूपात आपण श्रवण केलेला होता. 25व्या अध्यायामध्ये वीरबाहू राजाची कथा आपण श्रवण केली. मग 26व्या अध्यायामध्ये या अधिक मासाच्या व्रताचं उद्यापन कसं करावं याबद्दलची संपूर्ण विस्तृत माहिती विष्णू आणि लक्ष्मी यांच्यातल्या संवाद रूपात आपण श्रवण केलेली आहे. त्यानंतर 27व्या अध्यायामध्ये या अधिक मासातले जे काही आपण नियम केले त्या सर्व नियमांची सांगता कशी करू शकतो याबद्दलची माहिती आपण बघितली, ऐकली. 28व्या अध्यायामध्ये सुमती राजाचं आख्यान आपण श्रवण केलेलं आहे. 29 आणि 30 या दोन्ही अध्यायामध्ये कदरयू ब्राह्मण जो होता, चित्रवत ब्राह्मण जो होता त्याचं आख्यान आपण श्रवण केलेलं आहे. आणि मग आज 31व्या अध्यायामध्ये त्या कदरियाला मोक्ष कसा प्राप्त झाला, न जाणतेपणे त्याच्याकडनं पुण्यकर्म घडलं आणि ते पुण्यकर्म हे अधिक मासात घडलं, त्यामुळे त्याला वैकुंठ लोक प्राप्त झालेला आहे, परमपद मोक्षपद प्राप्त झालेला आहे, श्रीकृष्णाचं सान्निध्य त्याला प्राप्त झालेलं आहे. हा कथाभाग आपण या 31व्यात श्रवण केलेला आहे. अशा प्रकारे आपण या 31व्या अध्यायातला संपूर्ण कथाभाग आज आपण काय पठण केलं ते निरूपण स्वरूपात बघितलेलं आहे. खास करून आपणाला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपण सर्व महिनाभर दान द्यावं आणि दान द्यावं हेच श्रवण केलेलं आहे. मग ते दान आपण का द्यावं, त्या दानाचं एवढं अनन्यसाधारण महत्व काय आहे या अधिक मास महात्म्य महाग्रंथामध्ये अनेकविध कथांच्या द्वारे आपण ते सर्व श्रवण केलेलं आहे आणि आपणा सर्वांना ते जवळजवळ समजलेलं आहे. पण मग दान हे काय असतं, तर दान हे दातृत्व शक्ती किंवा आर्थिक स्थितीवर अवलंबून नसतं. हे दान आर्थिक मोहावर किंवा आसक्तीवर अवलंबून असतं आणि म्हणून दान हे सत्पात्री व्यक्ती व गरज असणाऱ्यांनाच दिलं गेलं पाहिजे, जेणेकरून जे आपण दान देतो त्या गोष्टींचा, त्या दान दिलेल्या वस्तूंचा उपभोग ते सत्पात्र व्यक्ती व गरजू व्यक्ती हे कायम घेतात आणि त्यांनी जसा त्या गोष्टींचा उपभोग घेतला मग त्याची पुण्यफलितही आपल्याला लगेच ताबडतोब प्राप्त होत असतात. आणि म्हणून दान हे सत्पात्री व्यक्ती व गरजू व्यक्तींना दिलं गेलं पाहिजे. वृथा दानम समर्थस्य संस्कृत वाक्य आहे. जो समर्थवान व्यक्ती आहे त्याला जर तुम्ही दान दिलं,
ते वृथा दान समजलं जाईल. म्हणजे एखाद्या व्यक्ती धनाढ्य आहे, त्याच्याकडे धन आहे, त्याला कुठल्याही दानाची किंवा कुठल्याही मदतीची आवश्यकता नाही आणि तरी देखील तुम्ही त्यालाच दान दिलं तर ते दान मात्र व्यर्थ होणार आहे. वृथा दानम समर्थस्य असं संस्कृत वाक्य आपल्याला संस्कृतात बघायला मिळतं. त्यानंतर पूर्व पुराणामध्ये एक श्लोक आलेला आहे. तो श्लोक कसा आहे की ध्यानम परम कृतयुगे त्रेतायाम ज्ञानमुच्यते द्वापरे यज्ञमेवाहुः दानमेव कलौ युगे. म्हणजे काय तर कृतयुगामध्ये ध्यानाला अनन्यसाधारण महत्व होतं. त्यानंतर त्रेता युगामध्ये ज्ञानाला अनन्यसाधारण महत्व होतं. द्वापर युगामध्ये यज्ञाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं होतं. राजसूय यज्ञ अशा नाना तऱ्हेच्या यज्ञांची नावं आपण द्वापर युगात म्हणजे महाभारताच्या प्रसंगात आपल्याला ते ऐकायला मिळतात. आणि मग कलियुगामध्ये दान हे सर्वश्रेष्ठ आहे. दानाला अनन्यसाधारण महत्व हे कलियुगात प्राप्त झालेलं आहे. दानेन हरते व्याधी. सर्व आपले जे काही दुःख असतील, कष्ट असतील, व्याधी असतील त्या सर्व निरसन होऊन जातील. कशाने? तर दान दिल्याने. आणि म्हणून समजा आपल्याला कुठली जरी अडचण आली किंवा आपण एखादा प्रश्न घेऊन ज्योतिषांकडे गेलो, त्यांना आपली पत्रिका दाखवली, गुरुजी एवढं बघा ना, माझं एवढं कार्य होत नाही. मग गुरुजी काय करतात? ती पत्रिका घेतात, अरे तुला थोडा मंगळाचा त्रास आहे किंवा गुरु अनिष्ट आहे, जे काय त्यांच्या पत्रिकेतली ग्रहांची स्थिती असेल त्याचं वर्णन ते करतात. आणि मग काय सांगतात की मग ह्या ग्रहाचं हे दान आहे, म्हणजे कुठल्या ग्रहाचं काय दान आहे हे सुद्धा ठरलेलं आहे. आणि ते गुरुजी आपल्याला सांगतात की मग तुम्ही हे दान केलं पाहिजे. गुरु कोणाला अनिष्ट असेल तर गुरुजी काय सांगतात की पिवळ्या वस्त्राचं दान करा, हरभऱ्याच्या डाळीचं दान करा, गुळाचं दान करा, पुष्कराज रत्नाचं दान आपण करू शकता, सोनं दान करू शकता, असे ते सगळं आपल्याला सांगतात. आणि मग जेव्हा आपण ते दान सत्पात्री योग्य व्यक्तीला अतिशय श्रद्धेने मनाने देतो तेव्हा त्याची लगेच पुण्यफलितही आपल्याला प्राप्त होताना दिसतात. आपली कार्य पूर्ण होतात आणि लगेचच आपण गुरुजींना फोन करून सांगतो, गुरुजी माझं कार्य झालं. असं एवढं महत्व हे दानाचं आहे. मग या पुरातन काळातल्या काही महान व्यक्ती देखील आपल्याला बघायला मिळाले की ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता हे दान दिलेलं आहे. त्यात खास करून दधीची ऋषींचा उल्लेख आपण करू शकतो. दधीची ऋषींनी आपली हाडं इंद्राला दान देऊन टाकली आणि मग त्या हाडांचा इंद्राने वज्र तयार केलं आणि वृत्रासुराला त्याने ठार केलेलं होतं. हे कशामुळे शक्य झालं? तर दधीची ऋषींच्या अस्थीमुळे हे सगळं शक्य झालेलं होतं. दुसरी गोष्ट, रघुराजा हे कोण होते? तर ते दशरथाचे आजोबा होते. दशरथ राजाचे आजोबा म्हणजे रामाचे पणजोबा होते. त्यांनी आपली सर्व संपत्ती ही ब्राह्मणांना दान देऊन टाकलेली होती. हरिश्चंद्र स्वप्नात जे दिसलं ते त्यांनी सत्यात उतरवलं आणि सगळ्या गोष्टींचं दान, सगळ्या राज्याचं दान विश्वामित्रांना देऊन टाकलेलं होतं. हरिश्चंद्राची कथा आपल्या सर्वांना माहिती आहे. किती त्यांच्यातली दातृत्व शक्ती म्हणावी. शिवीराजाची कथा देखील आपण ऐकलेली आहे. त्यांनी कबुतराचे प्राण वाचावे म्हणून आपल्या शरीरातल्या रती मांसाचं दान देऊन टाकलंय. विचारच केला नाही की आपल्याला काय त्रास होणार आहे. लगेचच त्यांनी चाकू घेतला आणि आपलं सगळं मांस काढून रती मांस त्यांनी दान करून टाकलेलं होतं. कर्णासारखा दातृत्ववान दुसरा कोण असेल हो? आपले कवच कुंडल देखील त्याने इंद्राला दान करून टाकलेलं होतं. माहिती होतं की हे जर माझ्याकडे नसेल तर आपला पराजय निश्चित आहे, परंतु हे जर दान दिलं नाही तर मात्र माझा पराजय नक्कीच होईल, हे त्याला माहिती होतं. एक वेळेस जर आपण हे दान दिलं तर त्या दानाच्या पुण्याने तरी आपलं मंगल होईल, आपल्याला पुण्यत्व प्राप्त होईल. आणि म्हणून त्याने आपले कवच कुंडल देखील काढून दान देऊन टाकलेले आहे. किती दातृत्व शक्ती म्हणावी ही त्यांच्या अंगामधली. बळीराजाची कथाभाग आपण जाणता. वामनाने म्हणजे वामन विष्णू अवतार, विष्णूंनी जो वामन अवतार घेतला त्याच्यात 3 पग भूमी दे फक्त, असं त्यांनी म्हटलेलं आहे. 3 पाय भूमी दे मला. वामन होते ते असे बटू आणि त्यांनी म्हटलं 3 पाय भूमी दे. बळीराजाला काय वाटलं, एवढासा बटू, एवढासा त्याचा पाय, 3 पाय भूमी म्हणतो, या किती घेऊन ते तर म्हटले ह्या तुम्हाला काय पाहिजे ते. जसं त्यांनी हे म्हटलं
तसं मात्र वामन अवतार हा असा परम अवतार झालेला आहे. एका पगामध्ये, एका पायामध्ये संपूर्ण पृथ्वी महाविष्णूंनी व्याप्त करून घेतलेली आहे. दुसऱ्या पायामध्ये स्वर्ग पाताळ प्राप्त करून घेतलेला आहे. आता तिसरा पाय कुठे ठेवू? सगळं तर 2 पायातच जमा झालेलं आहे. तेव्हा बळीराजाचा जो गर्व होता, अहंकार होता, तो कुठेतरी कमी झाला आणि आपलं तिसरा पाय, तिसरं चरण आपण माझ्या मस्तकी ठेवा, अशी त्याने विनंती त्या महाविष्णूंना केली होती. आणि मग महाविष्णूंनी आपलं तिसरं चरण हे बळीराजाच्या मस्तकावरती ठेवलेलं आहे. अशा तऱ्हेने ही संपूर्ण व्यक्ती किती दातृत्वशाली होती हे आपल्याला बघायला मिळतं. मग हे दान आपण कसं करू शकतो? स्थूल वस्तू, धन किंवा स्थूल वस्तू या स्वरूपामध्ये आपण दान करू शकतो. आणि मग जो कोणी अशा स्वरूपाचं दान करतो त्याला दानी म्हटलं जातं. धन किंवा स्थूल वस्तू, एखादी मोठी वस्तू म्हणा किंवा धन, आपण हे दान करू शकतो, त्याला दानी म्हटलं जातं. जो ज्ञानाचं दान करतो त्याला महादानी असं म्हटलं जातं. आणि गुण व शक्ती, चांगले गुण व शक्ती यांचं जो दान देऊ शकतो त्याला वरदानी म्हटलं जातं. असे दानांमधले किंवा दातृत्वांचे, दात्यांचे 3 प्रकार आपल्याला बघायला मिळतात. धन किंवा स्थूल वस्तूचं दान करणारी व्यक्ती ही दानी, ज्ञानाचं दान करणारी महादानी आणि गुण व शक्तीचं दान करणारी ही वरदानी. ईश्वरी ज्ञानानुसार यथार्थ दान तेच असतं ज्या दानाने उभयतांचं जीवन सर्व काळ सुखमय होतं. देणारा आणि घेणारा या दोघांचंही ज्या माध्यमातून चांगलं होणार असेल किंवा दोघांचं जीवन हे सुखमय होणार असेल त्याच दानाला यथार्थ दान असं म्हटलं जात असतं. सामान्य जीवन मनुष्य स्वतःसाठी झिजतो त्याला म्हटलं जातं. जो फक्त स्वतःचा विचार करतो, स्वतःसाठी झिजतो, हे झालं सामान्य जीवन जगणं. मग असामान्य जीवन जगणं हे कसं असतं? तर देह होतो चंदनाचा या उक्तीप्रमाणे मनुष्य परोपकार करत असतो. आणि मग त्याच्या या परोपकार वृत्तीमुळे सतत दुसऱ्यासाठी काम करणं, समाजासाठी कार्य करणं, गोरगरिबांसाठी कार्य करणं, हे जे अशी कार्य करतात त्यांचं जीवन हे असामान्य जीवन म्हणून म्हणवलं जातं. दान हे सत्कर्माचं अतिशय उत्कृष्ट उदाहरण शास्त्रात सांगितलं गेलेलं आहे. सत्कर्म करायचं असेल तर मुख्यत्वे आपण दान करा आणि मग ह्या दानाची काय शुभ फळ हे तुम्हाला प्राप्त होणार आहे, कारण हे सत्कर्म आहे. आणि ह्या सत्कर्मांचं फळ देखील हे सत् स्वरूपातलंच असणार आहे, म्हणजे चांगल्या स्वरूपातलं असेल. ऐशी कळवळ्याची गती करी लाभावीन प्रीती, हे एक वाक्य देखील आपल्याला ऐकायला मिळतं. दुसऱ्यांच्या व्यथेला, वेदनेला, संसार रूपी उन्हाने तप्त झालेल्या लोकांसाठी प्रेम रूपी, वात्सल्य रूपी सावली देणारं झाड जे कोण असतं त्यांचं जीवन हे अतिशय अनन्य साधारण असतं. ही भावना केवळ संवेदनशील व्यक्तींमध्येच असू शकते. त्यांच्या मनामध्ये भावना आहेत, चांगल्या लोकांसाठी चांगल्या भावना असतील, दुष्ट व्यक्तींसाठी दुष्ट भावना असतील. पण ज्यांचे मन ही संवेदनशील आहेत त्यांच्याच मनामध्ये या गोष्टींचा उत्पन्न होऊ शकतो. करुणतेचा स्पर्श त्याला होऊ शकतो आणि त्यातून घडणारी सेवा हे दान म्हणवलं जातं. श्रीमद भगवद्गीता देखील हेच सांगते की दान हा एक दैवी गुण आहे. दान हे अतिशय उत्तम दैवी गुण आहे. महाभारतात देखील काय म्हटलं गेलेलं आहे की अद्रोह सर्व भूतेषु कर्मणा मनसा गिरा अनुग्रहश्च दानंच एष धर्म सनातनः. कोणत्याही जीवाचा मत्सर करू नये. एकमेकांचा मत्सर तर कधी करूच नये. आणि खास करून या कलियुगात आपल्याला हेच बघायला मिळतं. अरे त्याच्याकडे गाडी आली, अरे त्याचं तो घर झालं. काही काही लोकांना बघवलं जात नाही. याबद्दल आपण विचारच करणे योग्य नाही. ज्याच्या त्याच्या पूर्वसंचितामुळे किंवा ज्याच्या त्याच्या कृत्यामुळे त्याला ती फळितही भेटणार आहे. मग एखाद्याला जर शुभ फळित भेटणार असतील तर तो त्याचा स्वभाव गुण आहे किंवा त्याचं कर्म आहे. यात मात्र तुम्ही जर त्याच्याबद्दल मत्सर केला, द्वेष केला, ईर्ष्या केली, त्याचं तर काहीच होणार नाही. तुमची मात्र अधोगती याच्यात होणार आहे. आणि म्हणून दुसऱ्याचा मत्सर कधीच करूच नये. सर्वांवर कृपा करावी, सर्वांना एका दृष्टीनेच बघा.
मग जो कोणी मित्र असेल, शत्रू असेल, आणि जरी तुम्ही सर्वांवरती कृपा दृष्टीने जर बघितलं, सर्वांना एका दृष्टीने बघितलं, तर तुमचे कोणी मित्रच नाही आणि कोणी शत्रूच नाही. सगळे तर तुमचेच आहे, सगळे तर आपलेच आहे. आणि देव देखील आपल्याला ह्याच दृष्टीने बघत असतो. म्हणून कधीही कोणाचा मत्सर करूच नका, ईर्ष्या करूच नका, द्वेषभाव कोणाबद्दल ठेवूच नका. चांगल्या गोष्टींचं दान हे आपण कायम देत राहावं, आणि तोच सत्पुरुषांचा उत्तम गुण आहे. सनातन धर्म निरपेक्ष वृत्तीनं केलेलं दान हे सात्विक म्हणवलं जातं. सनातन धर्मनिरपेक्ष, कुठल्याही प्रकारचं त्याच्यात तुम्ही नाही मग हा मुसलमान आहे याला मी कसं दान दिलं पाहिजे, नाही मग हा जैन आहे याला आपण कसं दान दिलं पाहिजे. अरे तो गरजू आहे ना, मग त्याला दान द्या. गरजू व्यक्तीला, सत्पात्र व्यक्तीला दान द्या. त्याला सात्विक दान असं म्हटलं जात असतं. परत फेडीची अपेक्षा ठेवून व संकुचित वृत्तीने दिलं जातं ते दान हे राजसिक दान आपण म्हणू शकतो. की समजा आपण जर एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट दिली आणि त्याने ती मला परत करावी अशी आपली जर अपेक्षा असेल, किंवा नाही मग द्यायचंच आहे ना, जे काही ठेवण्यात ते देऊन टाक, अशी संकुचित वृत्ती जर आपण ठेवली तर ते दान हे राजसिक स्वरूपाचं दान होऊन जातं. मग त्याचं महत्व कमी होतं आणि त्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत नसतं. त्यानंतर अपात्र व्यक्तीला अनादारासहित दिलेलं दान हे तामसिक स्वरूपाचं दान असतं. हिला गरजच नाहीये. अपात्र व्यक्ती, आपल्याला समजतं याला ही जर वस्तू दिली तर त्याचा काही उपयोग नाही, पण तरी देखील त्याला ते दान दिलं. बरं ते दान कसं दिलं, हे घे रे, घेऊन टाके माझ्याकडनं, त्याचा अनादर करत जर हे दान दिलं, आपल्यात जर गर्व उत्पन्न झाला की नाही मी देतोय, संपलं. त्याचं देखील पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत नाही, पाप मात्र आपल्या पदरी पडतं. म्हणून आपण कायम सात्विक स्वरूपातलं दान द्यावं. बरं आपण दान देतोय याचा अर्थ असा नाही की ते माझ्याकडे आहे आणि माझ्याकडे आहे म्हणून मी तुम्हाला देतोय, असं कधीही करू नये. दानाचा गाजावाजा नसावा. या हाताने जर तुम्ही दान दिलं ना, ते या हाताला म्हणजे दुसऱ्या हाताला देखील कळलं नाही पाहिजे. अशा स्वरूपातलं दान जर आपल्या हातून घडलं तरच त्याला उत्तम दान म्हटलं जात असतं. आणि मग त्या दानाची पुण्यफळिता आपल्याला प्राप्त होत असतात. मी देतोय, मी केलंय, मी आणलंय, ही जर भावना तुमच्या मनात असेल, त्या दानाचं तुम्हाला पुण्यफळ कधीच प्राप्त होणार नाही. तुमच्याकडे आहेच काय, तुम्ही स्वतः उत्पन्न केलं असं काय आहे. आपण जेव्हा या संसारात प्रवेश करतो, कसा प्रवेश करतो, आपल्या अंगावरती काहीच कापड नसतं, आपण काही घेऊन आलेलो असतो, काहीच नाही, फक्त शरीरानिशी येतो. जेव्हा जातो तेव्हा काही घेऊन जातो का, काहीच घेऊन जात नाही, सगळं इथेच सुटतं. सोबत जातं ते फक्त आपलं कर्म आणि त्याची फळित, हेच आपल्या सोबत जात असतं. आणि म्हणून मग दानाचा गाजावाजा का करावा, ओके नाही. ह्या हाताने जर तुम्ही दान दिलं ते ह्या हाताला देखील कळलं पाहिजे नाही. अशा स्वरूपातलं दान देत जा, ज्याचं पुण्य हे तुम्हाला अतिशय सुखकारी ठरणार आहे, तुमचं कल्याण करणार आहे आणि तुम्हाला परमपदाकडे म्हणजे मोक्ष पदाकडे ते घेऊन जाणार आहे. आपण एक सुविचार कायम ऐकतो, हस्तस्य भूषणम दानम, सत्यम कंठस्य भूषणम, श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम, भूषणः किम प्रयोजनम. याचा अर्थ काय आहे की हस्तस्य भूषणम दानम, हाताचं भूषण कशात आहे, ते दान देण्यात आहे. हातामध्ये अंगठ्या घालणे, घड्याळ घालणे याच्यात काही भूषण आहे का, नाही. हाताचं भूषण आहे हे दानात आहे. जेवढं तुम्ही दान द्याल, तुमच्या हाताने जेवढं दान दिलं जाईल तेवढं तुमचं हाताचं भूषण वाढणार आहे. तुमच्या कंठाचं भूषण कशात आहे, तर ते कायम सत्य बोलण्यात आहे. कंठाचं भूषण, तुम्ही कायम सत्य बोलले तर तुमच्या कंठाचं भूषण वाढणार आहे. मग त्याच्यात चांगले चांगले नेकलेसेस घातले पाहिजे का, नाही. तुम्ही सत्य बोला, सत्य बोलणारे तुमच्या कंठाचं भूषण वाढणार आहे. श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम, कानाचं भूषण कशात आहे, चांगले कानातले घातल्याने होणार आहे का, बिग बाळी घातल्याने तुमच्या कानाचं भूषण वाढणार आहे का, मोठे कानातले घातले दिसायला पाहिजे त्याच्याने तुमच्या कानाचं भूषण वाढणार आहे का, नाही. तुम्ही जर शास्त्र ऐकलं म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टी कायम ऐकल्या तर तुमच्या कानाचं भूषण वाढणार आहे. मग इतर भूषणांची गरजच काय, भूषण हा किम प्रयोजनम,
कशाला त्या अंगठ्या पाहिजे, घड्याळ पाहिजे, नेकलेस पाहिजे, कानातले पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, काही नकोच. शास्त्र काय सांगतं? हस्तस्य भूषणं दानम, दान द्या हाताने, तुमच्या हाताचं भूषण वाढणार आहे. कंठस्य भूषणं सत्यम, कायम सत्य बोला, कंठाचं भूषण वाढणार आहे. कानाने कायम योग्य ऐका, शास्त्र ऐका, कानाचं भूषण वाढणार आहे. इतर भूषणांची तुम्हाला गरजच नसणार आहे. आणि म्हणून प्रत्येकाने काही ना काहीतरी कायम देत राहिलं पाहिजे. देणारा जो असतो त्याला देवता म्हटलं जात असतं, तो देवता स्वरूप असतो. मग कसं? कोणत्याही देवी देवतांचं तुम्ही चित्र बघा, किंवा आपल्या घरात देखील आपण फोटो ठेवत असतो का नाही, त्या फोटोत तुम्ही बघा, मग तुम्हाला असं लक्षात येईल की ते कायम प्रसन्न मुद्रेने आपल्याकडे बघताय आणि वरद हस्ताने कायम आशीर्वाद देऊन आहे. खास करून तुम्ही लक्ष्मीला जर बघितलं तर लक्ष्मीचा एक हात असा असतो आणि एक हात असा असतो. कायम तुमचं कल्याण हो, आणि चेहरा कायम हसतमुख असतो. कायम तुमचं कल्याण हो आणि कायम तू माझ्याकडनं लक्ष्मी प्राप्त करत राहा, अशा तऱ्हेची एक चांगली मुद्रा, एक चांगला फोटो लक्ष्मीचा कायम आपल्या घरात असतो, किंवा त्याची मूर्ती देखील आपल्या घरात असते. आणि म्हणून जो अशा पद्धतीने दान करतो, प्रसन्न मुद्रेने, प्रसन्न अंतःकरणाने, आणि कायम तुझं चांगलं हो हीच अपेक्षा ठेवून, त्याला देवता म्हटलं जातं. त्या दानी व्यक्तीला देवता स्वरूप मानलं जात असतं. मग आपण दान देता येणाऱ्या असंख्य गोष्टी आहेत. तुम्ही काय काय दान करू शकता? महत्वाचं म्हणजे अन्नदान. या कलियुगामध्ये अन्नदानाला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण की अन्नमय प्राण, आपले प्राण हे कशाने पोहोचले जातात? आपला उदरनिर्वाह कशाने होतो? अन्नाने होतो. जर तुम्ही भोजन घेतलं नाही, कार्य करू शकाल का? नाही करू शकणार. तुम्हाला जी कार्य करण्यासाठी शक्ती पाहिजे ती शक्ती तुम्हाला भोजनाद्वारे प्राप्त होत असते, अन्नाद्वारे प्राप्त होत असते. म्हणून अन्नमय प्राणः. या कलियुगामध्ये आपण अन्नदान केलं पाहिजे. जलदान तुम्ही करू शकता, वस्त्रदान करू शकता, रक्तदान देखील करू शकता, भूदान करू शकता, गोदान करू शकता, नेत्रदान करू शकता, देहदान करू शकता. अशा नाना तऱ्हेची दानं आपण करू शकत असतो. सूक्ष्मदान काय असतं की शुभ भावना आणि शुभ कामना यांनी युक्त शांती व प्रेमाचं दान, याला सूक्ष्मदान असं म्हटलं जातं. सूक्ष्मदान म्हणजे अतिशय आपल्या मनामध्ये दुसऱ्या व्यक्तीबद्दल शुभ भावना असली पाहिजे. नाही, त्याचं कायम उत्तम झालं पाहिजे, त्याच्या बाबतीत सगळ्या गोष्टी या चांगल्या घडल्या पाहिजे, अशी भावना आपल्या मनात असेल, त्याच्याबद्दल शुभकामना जर आपल्या मनात असेल, एखाद्याच्या घरामध्ये जर अडचण उत्पन्न झाली, लवकरात लवकर त्याने याच्यातून बाहेर आलं पाहिजे, असा विचार देखील आपल्या मनात आला तरी पुष्कळ आहे. मग तुम्ही त्याला प्रत्यक्ष स्वरूपात जाऊन मदत करण्याची गरजच काय? तुमच्या मनात त्याच्याबद्दल तर शुभ भावना आहेत, शुभ विचार आहेत, आणि अशा तऱ्हेने मग हे जे शांती आणि प्रेमाचं स्वरूप तयार होतं, त्याला देखील सूक्ष्म दान असं म्हटलं जात असतं. आणि समयदान अजून एक प्रकार आपण बघू शकतो. संपूर्ण विश्वची माझे घर, हे संपूर्ण विश्व म्हणजे माझंच घर आहे आणि ही सगळी मंडळी माझी भावंडच आहे, अशा दृष्टीने जर तुम्ही बघितलं तर तुम्ही उत्तम प्रकारचं समयदान करू शकता. मग ह्या सगळ्या भावंडांसाठी विश्व कल्याण करण्याचा निरंतर विचार आपल्या मनामध्ये ठेवून आपला बहुमोल वेळ आपण या समाज कार्यासाठी देऊ शकत असतो. आणि जर आपण असा वेळ काढून समाजासाठी दिला तर त्याला समयदान असं म्हटलं जात असतं. महर्षी चरक जे होते त्यांनी आरोग्याच्या दानाला सर्वश्रेष्ठ दान म्हटलेलं आहे. म्हणजे एखादा रोगी असेल, एखाद्याला काही रोग झालेला असेल, त्याच्यासाठी म्हणून तुम्ही औषधोपचार करा. त्या उपचारांसाठी लागणारा खर्च आपण करा. त्याचं शरीर, त्याचं आरोग्य जर उत्तम झालं तर त्याच्यासारखं दुसरं कुठलंही दान नाही, असं कोण म्हणतंय? तर महर्षी चरक म्हणत आहेत. त्यानंतर भुकेलेल्या व्यक्तीला अन्नाचे 2 घास भरवल्यास उपाशी व्यक्तीचा आत्मा संतुष्ट होतो आणि तो आपल्याला आशीर्वाद देतो. मी तुम्हाला सांगितलं, अन्नदान करणे, ज्याची परिस्थिती नाही, जो कष्टही करू शकत नाही, अशा असहाय्य असलेल्या व्यक्तीला जर तुम्ही 2 घास प्रेमाने सुखाने भरवले तरी त्याचा आत्मा संतुष्ट होईल आणि आपल्याला कायम शुभाशीर्वाद देणार आहे. आपलं कल्याण त्याद्वारे होणार आहे. आपल्या देशात दानाची परंपरा ही फार पूर्वीपासून चालत आलेली आहे.
आणि मग त्याबद्दल जर एखादी कथाभाग आपण बघायची ठरवली तर महाभारतातली एक कथा आपल्याला सहजपणे दृष्टिक्षेपात येते. ती कोणती? कर्ण कथा, कर्णाची कथा. दानशूरतेचा आदर्श म्हणजे कोणतं? कर्ण. दानशूर कर्ण असं त्याचं नामकरण झालेलं होतं. खूप मोठा दानी त्याला म्हणवलं जायचं. कर्णाचं दातृत्व हे अनन्यसाधारण होतं. तुम्ही त्याच्याकडे जे मागाल ते तुम्हाला दान मिळायचं. आणि मग त्याच्या संदर्भात आलेली एक कथा आपण इथे अवश्य बघितली पाहिजे. आणि मग ती कथा कुठे घडली आहे? तर ती कथा कुरुक्षेत्रात घडलेली आहे. जवळजवळ 15 दिवस युद्धाचे होऊन गेलेले आहे. पितामह भीष्म धाराशायी झालेले आहे. गुरु द्रोणाचार्य धाराशायी झालेले आहे. असे दोन मोठे मोठे सेनापती जेव्हा कौरवांचे हरपले तेव्हा त्यांनी कर्णाला सेनापतीचं पद दिलेलं आहे. आणि मग कर्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये युद्ध सुरू झालेलं आहे. परशुरामांच्या शापामुळे जेव्हा कर्णाच्या रथाचा पाय हा भूमीमध्ये फसला, मग तो काढण्यासाठी म्हणून तो रथातनं उतरलेला आहे. आणि तरी देखील एका हाताने तो त्या रथाचा पाय काढतोय आणि एका हाताने तो बाण अर्जुनावरती सोडतोय. किती त्याचं दातृत्व, किती त्याची शक्ती मोठी म्हणावी, किती त्याच्यातलं बळ हे मोठं असलं पाहिजे, किती मोठा वीर तो असला पाहिजे. एका हाताने तो युद्ध करतोय आणि एका हाताने आपलं फसलेलं चाक देखील काढतोय. मग अशा वेळेला जेव्हा अर्जुनाने त्याच्यावरती अंजुलिक नावाचा बाण मारला तेव्हा तो बाण छातीत घुसल्यामुळे आता प्राण जायची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीत कर्ण पोहोचलेला आहे. तो रक्ताने अतिशय भंबाळून गेलेला आहे आणि असा तो जमिनीवरती विव्हळत पडलेला आहे. पण तशाही परिस्थितीमध्ये त्याला काय सुचतंय? का आपला प्राण चालला. अशा वेळेला आपल्याला काय सुचतं? नाही मला हे करायचं राहून गेलं, नाही मला ते करायचं राहून गेलं, माझ्या मुलाचं कसं होईल, माझ्या नातवाचं कसं होईल, माझ्या बायकोचं कसं होईल, ह्या गोष्टी आपल्या मनात येत असतात. पण त्याच्या मनात काय येतंय? प्राण चालला त्यावेळेला देखील त्याच्या मनात काय येतंय की मी आता काय दान देऊ शकतो, काय दान मी आता देऊ शकतो. त्या युद्धभूमीमध्ये एक वृद्ध याचक फिरत होता. तो का फिरत होता? त्याचा मुलगा, त्याचा पुत्र त्या युद्धामध्ये मरण पावलेला होता आणि त्या मुलाच्या शवाचा अंतिम संस्कार करण्यासाठी काही धन मिळतंय का हे तो बघत होता. किंवा काही लाकडं जमा करता येतील का, अंत्येष्टी त्याची करण्यासाठी लाकडं किंवा धन जरी मिळालं तरी त्या धनाच्या साह्याने त्याचं अंत्येष्टी कर्म मी पार पाडू शकेल. अशा इच्छेने त्या कुरुक्षेत्रामध्ये तो वृद्ध याचक भटकत होता. आणि कर्णाने हे बघितलं. त्या अंतिम अवस्थेत देखील त्याचं संपूर्ण लक्ष युद्धावरती असताना देखील त्या वृद्ध याचकाकडे त्याचं लक्ष गेलेलं आहे. लगेचच त्याच्या मनात विचार आला, मी याला काय दान देऊ शकतो जेणेकरून याच्या इच्छा पूर्ण होणार आहे. आणि लगेचच आपल्या मुलाला तो बोलवतो. त्याच्या मुलाचं नाव चित्रसेन आहे. चित्रसेनाला तो आपल्या जवळ बोलवतो. हे चित्रसेना इकडे ये, हा जो माझा सोन्याचा दात आहे तो काढ आणि त्या वृद्ध याचकाला दे. किती मोठं दातृत्व म्हणावं. अंतिम क्षण आहे मंडळी, प्राण सुटायची वेळ आहे, पण दानासाठी त्याची किती तळफळ चाललेली आहे. आपले पिताश्री आहेत त्यांच्यावरती आपण दगडाने प्रहार करून त्यांचा दात कसा तोडावा. बरं अशा परिस्थितीत की प्राण चाललाय पण पितृ आज्ञा मोठी, या एकाच उद्देशाने चित्रसेनाने दगड घेतला, त्याचा तो सोन्याचा दात तोडला आणि तो सोन्याचा दात त्याने कर्णाच्या हातात दिलेला आहे. तो दात तुटल्यामुळे रक्तबंबाळ झालेला आहे. कर्णाने तो दात हातात घेतला आणि आपल्या नेत्रांमधल्या अश्रूंनी तो दात धुतला. आणि नुसता धुतला नाही, लगेच त्या वृद्ध याचकाला जवळ बोलवलंय आणि त्याच्या हातात मरते वेळी त्या दाताचं त्याने दान केलेलं आहे. किती अनन्य साधारण महत्व हे दानाचं आहे मंडळी. किती मोठं दातृत्व कर्णाच्या जवळ असलं पाहिजे याचा आपण विचार करू शकतो. कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचं नाही ही अविनाशी दातृत्वाची भावना त्या कर्णाच्या अंगात होती, त्याच्या मनात होती. आणि म्हणून मरणासन्न असताना देखील त्याने आपल्या दाताचं दान त्या गरजू व्यक्तीला दिलेलं आहे. भारतातल्या संस्कृतीमधील भव्यता, उदारता, धीरोदात्तता, संवेदनशीलता आणि त्याग
याचं प्रतिनिधित्व करणारा तो होता. असा तो दातृत्वशाली कर्ण, त्याचा आख्यान आज आपण श्रवण केलेला आहे. किती अनन्यसाधारण महत्व आहे दानाचं हे यावरून समजतं मंडळी. आणि म्हणून आपलं सर्वतोपरी कल्याण करून घ्यायचं असेल तर आपण दान केलं पाहिजे. दान या विषयावरती संत कबीर काय म्हणतात, ते असं म्हणतात की धन रहे ना जौवन रहे, रहे छावना धाम, कबीर जग में जस कहे कर दे जिसका काम. असं एक वाक्य कबीर देखील आपल्याला सांगतात. त्यांचं काय म्हणणं आहे की माणसाचं सुंदर आकर्षक शरीर, त्याचं तारुण्य, त्याचं प्रशस्त निवासस्थान, त्याची कमावलेली धनसंपदा यापैकी शाश्वत चिरंतर टिकेल असं काय आहे? काय आहे? काहीच नाही. माणसाचं सुंदर आकर्षक शरीर चिरंतर आहे का? कायम टिकणार आहे का? त्याचं तारुण्य टिकणार आहे का? नाही. तो पहिले बाल होता, मग कुमार झाला, मग पुढे त्याचं तारुण्य आलं, पुढे तो वृद्ध होणार आणि पुढे तो मृत होणारच आहे, हे ठरलेलं आहे. त्यामुळे त्याचं तारुण्य टिकणार आहे का? नाही. त्याचं प्रशस्त निवासस्थान, मोठमोठाले बंगले आपण बांधतो राहण्यासाठी, पण ते कायम टिकणार आहे का? नाही, तेही टिकणारे नाही. आपण कमावलेली धनसंपदा ही कायम टिकणारी आहे का? नाही. मग अशा तऱ्हेने जर काही टिकणारच नाहीये तर मग त्याच्याबद्दल एवढा विचार का करावा? आपलं जीवन हे इतरांसाठी कसं मार्गदर्शक ठरेल, कसं उत्तम आपण इतरांना मार्गदर्शन करू शकू, याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि कायम स्वतःचं व इतरांचं कल्याण कसं करता येईल याच्यावरती आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा कायम प्रयत्न केला पाहिजे. याच्यातून होणार असं आहे की स्वतःचंही कल्याण होणार आहे व इतरांचंही कल्याण होणार आहे, व अशा कल्याणाने परम कल्याण हे आपलं होणार आहे आणि परमपद आपल्याला प्राप्त होणार आहे. बरं, या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकतात या अधिक मासामध्ये. कारण या अधिक मासामध्ये तुम्ही जेवढं कराल, जेवढी सत्कर्म कराल, कैक पटीने त्याचं पुण्य तुमच्या पदरी पडणार आहे. सर्वजण, प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी आपल्या शक्तीप्रमाणे हे दान देतच असतो. पण आपण केलेल्या दानाचा प्रभाव आपल्या जीवनावरती कसा पडतो याचा देखील आपण विचार केला पाहिजे. ईश्वरीय ज्ञानानुसार दान तेच असते ज्याद्वारे देणारा व घेणारा या दोघांचेही जीवन सर्वकाळ सुखमय होते. बरोबर की नाही? जो देणारा आहे आणि जो घेणारा आहे असं दोघांचं जीवन जर सुखमय झालं तरच ते दान उत्तम दान म्हणून म्हणवलं जात असतं. आणि म्हणून आपण धन किंवा स्थूल वस्तूंचं दान करणारा हा दानी हे आपण बघितलेलं आहे. या दानाने काय होतं? अल्प काळाचं सुख प्राप्त होतं. आणि आपण जर धन दान दिलं तर त्याच्यामुळे दुसऱ्याचं कार्य साध्य होतं आणि तो संतुष्ट होत असतो. त्यानंतर ज्ञानाचा दान करणारा महादानी, एखादं पुस्तक जर आपण वाचलं, त्याचं ज्ञान, त्या पुस्तकात जे ज्ञान दिलेलं आहे ते आपण आपल्या विचारांद्वारे आपल्या मनात साठवून ठेवलं आणि वेळोवेळी ते दुसऱ्यांपर्यंत आपण पोहोचवत राहिलो तर त्याला आपण काय म्हणू शकतो? ज्ञान दान असं म्हणू शकत असतो. ज्ञान दानात स्वहित व जनहित हे साधलं जात असतं आणि म्हणून ते महादान म्हणवलं जात असतं. त्यानंतर शक्ती व गुण याचं दान करणारी व्यक्ती जी असते तिला वरदानी आपण म्हणत असतो. जीवनाला दैवी गुणांनी व अष्टशक्तींनी संपन्न करून आपल्या दिव्य आचरणाने इतरांना रंगवणारे, स्वतःबरोबरच इतरांची आध्यात्मिक, मानसिक, चारित्रिक उन्नती करून गुण व शक्ती साध्य करतात, गुण व शक्तीच्या द्वारे साध्य करतात, त्या दानाला वरदान असं म्हटलं जात असतं. खास करून वरदान हे फक्त दैवी लोक देऊ शकत असतात, कारण त्यांच्याकडे उत्तम गुण आणि अष्टशक्ती असतात. जी देव स्वरूपातली व्यक्ती असतात, मग तुम्ही साधू संत देखील म्हणू शकता, साधू संत देखील हे वरदानी असतात, कारण ते स्वतःचं देखील कल्याण करतच असतात, पण आपल्या बरोबर ते इतरांचं देखील कल्याण करून त्यांचं सर्वतोपरी कल्याण करून देत असतात. स्वतःचाही जीवन सुखमय करतात आणि दुसऱ्यांचं देखील जीवन सुखमय करत असतात. आणि म्हणून आपणा सर्वांना एक विनंती, आपण सर्व दानी बनण्याचा प्रयत्न करा. मग हे सर्व फक्त अधिक मासापुरताच का? नाही, आजन्मभर
जोपर्यंत तुमच्याकडे शक्ती आहे तोपर्यंत आपण दान केलं पाहिजे आणि म्हणून कायम दानी बनण्याचा प्रयत्न करा. मग खास करून अधिक मासामध्ये याचं महत्व का वाढतं, तर पुरुषोत्तमाचं स्वामित्व या अधिक मासाला प्राप्त आहे. आणि म्हणून या अधिक मासामध्ये तुम्ही थोडं जरी दान दिलं, श्रद्धेने दिलं, उत्तम भावनेने दिलं, मनाने दिलं, तर त्याची संपूर्ण फलित तुम्हाला प्राप्त होणार. थोडं दान दिलं म्हणजे थोडं पुण्य मिळेल असं काही नाही, आणि पुष्कळ दान दिलं तर पुष्कळ पुण्य मिळेल असंही काही भाग नाही. जेही द्या अतिशय श्रद्धेने द्या, अतिशय उत्तम भावनेने द्या आणि समाजाचं कल्याण होईल. त्या सत्पात्र व्यक्तीचं, त्या योग्य व्यक्तीचं यातून कल्याण होईल, त्याचं कायम चांगलं होईल, अशाच प्रकारच्या भावना ठेवून दान द्या. तुमचं देखील परम कल्याण श्री पुरुषोत्तम नक्कीच करणार आहे. कृष्ण कृपा आशीर्वाद तुमच्यावरती कायमच राहणार आहे. अशा तऱ्हेने आपण या अधिक मास महाग्रंथाचं पारायण परिपूर्ण केलेलं आहे आणि आपण आपल्या सर्वांमुळेच ह्या सर्व गोष्टी शक्य झालेल्या आहे. आणि आपण मला हे सर्व जे अधिक मासाचं महात्म्य आहे किंवा हा जो ग्रंथ आहे याचं पारायण करून तुमच्यापर्यंत निरूपण स्वरूपात यातली माहिती पोहोचवता आली, म्हणून आपण सर्व जो श्रोता वर्ग आहे या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो की आपण सर्वांनी मला सहन केलं. रोजचा कमीत कमी 1 तास मी तुमचा घेत होतो आणि तुम्ही देखील ते मन लावून व लक्ष देऊन ऐकत होता, श्रवण करत होता, म्हणून खरंच आपले आभार, खरंच आपलं धन्यवाद मी देतो. त्यानंतर हे सर्व आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक होतं तर ते चित्रीकरण करणे, या सर्वाची शूटिंग करणे, आणि मग ही शूटिंग आपल्यापर्यंत युट्यूबच्या माध्यमातून पोहोचत होती. तर हे सर्व उत्तमरित्या शूटिंग करण्याचं कार्य आमच्या सौ ज्ञानेश्वरी जोशी यांनी हे पार पाडलेलं आहे. आणि म्हणून मी तिला देखील तिचे आभार मानतो आणि तिला देखील मी धन्यवाद देतो. तब्येत नाजूक साजूक असताना देखील तिने हे उत्तमरित्या पार पाडलेलं आहे आणि म्हणून तिला खास करून धन्यवाद द्यावे असं मला वाटतं. त्यानंतर ही कल्पना ज्यांना सुचली त्या आमच्या सौ उज्ज्वला मुंदडा वहिनी, त्यांच्या मनातून ह्या कल्पनेने जन्म घेतला आणि हे सगळं साकार स्वरूपात सत्यात उतरवता आलं, म्हणून त्यांना देखील मी त्यांचे देखील मी आभार मानतो आणि त्यांना देखील मी धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे या सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकलेल्या आहेत. मग हे चित्रीकरण पूर्ण झालं, ही संकल्पना सत्यात उतरली, परंतु आता ही तुमच्यापर्यंत कशी पोहोचणार? मग याच्यासाठी जे सादरीकरण करायचं होतं किंवा याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या एडिटिंग करायच्या होत्या त्या सगळ्या ज्यांनी केल्या त्या आमच्या सौ वैशाली मुंदडा वहिनी, त्यांना देखील मी धन्यवाद देतो, त्यांचे देखील मी आभार मानतो की त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या आणि म्हणून हे तुमच्यापर्यंत उत्तमरित्या पोहोचू शकलेलं आहे. खास करून माहेश्वरी बालाजी महिला मंडळ नाशिक यांचं देखील आभार मानलं पाहिजे, त्यांना देखील धन्यवाद दिले पाहिजे, कारण त्यांनी जर मनावरती ह्या गोष्टी घेतल्या नसत्या तर हे झालंच नसतं. खास करून त्यातल्या त्यात त्यांच्या अध्यक्षा सौ कलंत्री वहिनी यांना देखील आभार, त्यांचे देखील धन्यवाद, कारण त्यांनी जर ह्या सर्व गोष्टी करा अशी आज्ञा दिली नसती तर मात्र हे सगळं काहीच घडू शकलं नसतं. पण त्यांनी देखील मंडळावरती विश्वास ठेवला, त्यांच्या सभासदांवरती विश्वास ठेवला, माझ्यावरती विश्वास ठेवला, म्हणून मी आपल्या सर्वांपर्यंत हे सर्व करू शकलेलो आहे, पोहोचवू शकलेलो आहे, म्हणून त्यांचे देखील मी आभार मानतो, त्यांना देखील मी धन्यवाद देतो. त्यानंतर ह्या शूटिंगसाठी म्हणा किंवा ह्या व्हिडिओसाठी म्हणा ही आधुनिक टेक्नॉलॉजी आहे आणि मग ह्या टेक्नॉलॉजीसाठी काही ना काहीतरी अडचणी त्याच्यात येतच असतात. तर आमचे 2 टेक्निशियन याच्यामध्ये कायम कार्यरत राहिले. त्यातल्या त्यात एक म्हणजे गौरव मुंदडा जे आहेत आणि दुसरे म्हणजे शीतल कलंत्री. तर शीतल कलंत्री ताईबद्दल सांगायचं ठरलं तर रोज रात्रभर जागरण करून हे सर्व व्हिडिओ अपलोड व्हावे आणि दुसऱ्या दिवशी आपल्यापर्यंत बरोबर 5:30 वाजता ते पोहोचावे अशी व्यवस्था त्यांनी केलेली आहे. म्हणून या दोन्ही टेक्निशियनचे म्हणजे गौरव दादाचे आणि शीतल ताईंचे मी आभार मानतो आणि त्यांना देखील धन्यवाद देतो. हे सर्व करण्यासाठी आवश्यकता असते ती आशीर्वादाची आणि उत्तम प्रेरणेची. मग हा आशीर्वाद आणि ही प्रेरणा मला
आपले सगळ्यांचे लाडके, आपण सर्वजण ओळखतात असे श्री भगरे गुरुजी यांच्या मार्फत आशीर्वाद, भरपूर आशीर्वाद मिळाले आणि भरपूर प्रेरणा त्यांच्याद्वारे मला मिळाली आणि म्हणून हे सगळं मी उत्तमरित्या करू शकलो. याच्यात त्यांचे आशीर्वादाचं मुख्य कार्य आहे आणि म्हणून देखील मी भगरे गुरुजी यांना देखील आभार मानतो, त्यांचे देखील धन्यवाद देतो. त्याच बरोबरीने आमचे नरहरी जोशी जे परभणीला असतात, त्यांची देखील मला कायम प्रेरणा मिळत गेली आणि त्यांचे देखील भरपूर आशीर्वाद या कार्यासाठी लाभले, म्हणून त्यांचे देखील मी आभार मानतो आणि त्यांना देखील धन्यवाद देतो. ही जी सजावट तुम्ही पाहत आहात, ही सर्व सजावट शक्य झालेली आहे ते आमचे स्नेही श्री योगेश्वर थोरात सर आणि म्हणून देखील त्यांचे देखील मी आता इथे आभार मानणार आहे आणि त्यांना देखील धन्यवाद देणार आहे की त्यांनी या सर्व सजावटीचं आमच्यासाठी उपाययोजना करून दिली आणि म्हणून हे सर्व उत्तमरित्या आपल्या समोर प्रदर्शित करता आलेलं आहे. ह्यानंतर मार्गदर्शनाची गरज असते. कुठलंही कार्य आपण पार पाडण्यासाठी कुठल्याही स्वरूपात मार्गदर्शक आपल्या पाठीमागे असला पाहिजे आणि हा मार्गदर्शक स्वरूप माझ्या पाठीमागे होते माझी आई भारती जोशी, माझा भाऊ साकेत जोशी, राहुल जोशी भोले आमचे मित्र आणि नरेंद्र जोशी हे आमचे ज्येष्ठ मित्र. यांच्या मार्गदर्शनाखाली देखील मला बरचसे मार्गदर्शन प्राप्त झालं आणि याच्यात अजून उत्तमरित्या हे कसं प्रदर्शित करता येईल, हे उत्तमरित्या आपल्यापर्यंत कसं पाठवता येईल, पोहोचवता येईल, ह्या सर्वांबद्दल त्यांनी मला कायम मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून त्यांचे देखील मी आभार मानतो आणि त्यांना देखील धन्यवाद देतो. हे कार्य परिपूर्ण करण्यासाठी आता हे 30 दिवसांचं मोठं कार्य आहे. या मोठ्या कार्यासाठी शक्तीची गरज असते. मग ही शक्ती तुम्हाला कशातून मिळते? एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला प्रोत्साहन दिलं, नाही नाही तू कर, मी आहे, असं हे जे प्रोत्साहन असतं हे मिळालं तर आपण कुठलंही कार्य निर्विघ्नपणे पार पाडू शकतो. मग अशी प्रोत्साहन देणारी जी मंडळी आहे त्यांना देखील मी धन्यवाद देतो, त्यांचे देखील मी आभार मानतो. खास करून याच्यामध्ये आमच्या अंजली नारायणे ताई व त्यांचा परिवार आहे, संजय हिरे सर आणि त्यांचा परिवार आहे, विवेक कासर सर आणि त्यांचा परिवार आहे, त्यातल्या त्यात आमचे गुरुजी गिरीश पैठणे गुरुजी आहेत, त्यांचे देखील मी आभार मानतो आणि त्यांना देखील धन्यवाद देतो. याशिवाय बरीचशी अशी मंडळी आहे की जी पडद्यामागून या कार्यासाठी झटत होती. प्रत्येकाचं नाव घेऊन प्रत्येकाला धन्यवाद देणं, आभार देणं हे आपल्या समयानुसार काही गोष्टी शक्य नसतात, परंतु अशाही व्यक्तींचं अनन्यसाधारण महत्व या कार्यात आहे. अशा सर्वांना देखील मी धन्यवाद देतो, त्यांचे देखील मी आभार मानतो. आजपर्यंत आपल्यासोबत या अधिक मास महात्म्य महाग्रंथाचं पारायण असो वा त्याचं निरूपण असो, या बाबतीतून किंवा या गोष्टीतून मी तुमच्याशी संपर्कात आलेलो आहोत. आज आपण इथे या शेवटच्या भेटीत आहोत असं एकंदरीत म्हणावं लागणार आहे. परंतु आपल्या सोबत राहून मला देखील आपली सवय झालेली आहे आणि निश्चितच आपणाला देखील माझी सवय झालीच असेल का नाही. गुरुजी रोज सकाळी आलेच पाहिजे आणि काहीतरी आपण त्यांच्या मुखातून ऐकलंच पाहिजे असं मला वाटतं आहे. आणि म्हणून श्री गजानन ॲस्ट्रो वास्तू नावाच्या युट्यूब चॅनल मधून खास करून आपल्यासाठी मग ते राशी भविष्य असेल, म्हणजे रोजचं राशी भविष्य असेल किंवा महिन्याचं मासिक राशी भविष्य असेल, रोजचं पंचांग असेल किंवा ज्योतिषशास्त्राविषयी किंवा वास्तुशास्त्राविषयी काही माहिती असेल, काही मार्गदर्शन असतील किंवा काही इतर सण उत्सव यांची माहिती वगैरे असेल, ती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून आपण श्री गजानन ॲस्ट्रो वास्तू या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कारण की युट्यूबची कार्यप्रणाली या 3 तत्वांवरती डिपेंड आहे, अवलंबून आहे. मग त्याच्यात लाईक करणे, शेअर करणे आणि सबस्क्राईब करणे ह्या त्या 3 गोष्टी आहेत. म्हणून श्री गजानन ॲस्ट्रो वास्तू या चॅनलला देखील आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी आपल्या सर्वांना विनंती घेतो. आज आपली रजा घेतो, पण अशी अपेक्षा बाळगतो की माहेश्वरी बालाजी महिला मंडळ नाशिक यांच्या देखील चॅनल खाली किंवा यांच्या सोबत देखील पुढे कार्य करण्याचं मला सौभाग्य प्राप्त व्हावं, आपल्या सर्वांसमोर येण्याचं सौभाग्य प्राप्त व्हावं अशी अपेक्षा करतो, अशी इच्छा व्यक्त करतो. सर्वांना एकदा पुनश्च धन्यवाद. मी सौरभ जोशी गुरुजी आपल्या सर्वांना नमस्कार करतो. सादर प्रणाम.